मायाताई, मी देवळात जाऊन येते. देवळात? हो, अर्जुनसाठी आता मी रोज देवळात जाईन. तो परत येण्यासाठी मी प्रार्थना करेन. आणि मला खात्री आहे माझा बाप्पा मला निराश नाही करणार. तो माझी नक्की मदत करेल. जाऊ ना मी मायाताई? हो ग, जा ना, सांभाळून जा. हा, आर्या, तू तुझं काम निष्ठेने कर, मी माझं करते. अरे रडतोस काय? रडत काय यार, तू सकाळ सकाळ उठून आणलं झोपेत ना. देव काय असं म्हणत नाही ना, मला भेटायची वेळ सकाळी 6 ते 10. विल यू प्लीज शट युअर माउथ चंद्रू? थंडी खूप आहे की नाही? आपण इथे देवळात आलोय, शांत बसायचं, प्राणायाम करायचा. मोठा श्वास घे, हळू सोड. 1 2 3 4 5 6 7 8. मोठा श्वास घे, हळू सोड. थँक्यू. मिताली कुठे आहे रे अजय? असेल आतमध्ये. काय काम होतं का? काम होतं ना, पण मितालीकडे नाही, तुझ्याकडे. बोल. अजय, मिताली प्रॉपर्टीच्या पेपर्स विषयी काहीतरी बोलत होती की अर्जुन गेला त्याच्याबरोबर प्रॉपर्टीचे पेपर्सही गेले, हो ना? हो. नाही म्हणजे गेले तर जाऊ दे, पण त्याला कसं कळलं रे की प्रॉपर्टीचे पेपर्स मी माझ्या कपाटात ठेवलेत ते? हा, तूच सांगितलं असेल. अरे हो, मीच सांगितलं होतं. पण अर्जुनला नाही, मिताली. तोंडावरचा रंग का उडाला बाबा? अर्जुनचं काय झालं बघितलंस ना? चुकणाऱ्याला मी कधीही माफ करत नसते. असं का म्हणाली असेल ताई? म्हणजे ताईनी अर्जुनला? नाही नाही, हे कसं शक्य आहे? बाप्पा, माझा तुझ्यावरती विश्वास आहे आणि म्हणूनच कुणी काही म्हटलं तरी मला खात्री आहे माझ्या अर्जुनला काही झालेलं नाहीये. मी रोज तुझ्या पायाशी येऊन माझ्या अर्जुनसाठी प्रार्थना करीन. सावित्रीने सत्यमनासाठी प्रार्थना केल्यानंतर तू त्याच्या मृत शरीरात प्राण फुंकलेस. तुझ्यासाठी काहीच अशक्य नाहीये. तूच माझ्या अर्जुनला परत आणू शकतोस. तू आहेस होय? तुला कोण वाटलं? मला वाटलं की ताई आहे. अरे काय त्या मायाताईंचा जप लावलायस तू? हे बघ मिताली, मी आता तुला जे काय सांगणार ना ते नीट लक्ष देऊन ऐक. आपण हे जे काय सगळं चालवलं ना ते आपण सगळं थांबूया आणि कुठेतरी निघून जाऊया. वेडा आहेस का तू? स्वतःच्या जीवाची पर्वा करणं याला जर का वेडेपणा म्हणत असतील ना तर मी वेडा आहे. कोण मारणार आहे आपल्याला? ताई. हे बघ मिताली, तू माझ्या ताईला ओळखत नाहीस. असो, जाम डेंजर बाई आहे ती कुठल्याही थराला जाऊ शकते. त्यात तो विश्वमोहन. अरे एवढं त्या अर्जुनला संपवल्यानंतर सुद्धा तुला तुझ्या हिमतीची काय परीक्षा द्यावी लागते? अजिबात काही बोलू नकोस आणि घाबरू नकोस. त्या मायाताईंचा बंदोबस्त कसा करायचा ना आता ते मी बघतेच.